आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। काँग्रेसचे नेते खासदार माननीय राहुलजी गांधी यांचा 54वा वाढदिवस आज काँग्रेस भवनमध्ये रक्तदान उपक्रमाने साजरा झाला। सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 54 तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलकडून डॉक्टर मोहन मेंढापूरकर आणि जितेंद्र पत्की यांच्या निगराणीखाली रक्त संकलन करण्यात आले। यावेळी पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या असंख्य नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले म्हणून भारत स्वतंत्र झाला। स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशासाठी रक्त सांडून बलिदान दिले। अशा त्यागमूर्ती गांधी घराण्याचा देशभक्त वारसदार खासदार माननीय राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून नफरत छोडो भारत जोडो हा नारा देऊन देशाला मजबूत करण्यासाठी बरंच रक्त आटवलं। अशा मानवतावादी काँग्रेस नेत्याच्या 54व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे 54 बाटल्यांचे रक्तदान केले। त्याबद्दल मी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, भारताचे स्वातंत्र्य आणि लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी खासदार माननीय राहुल गांधी यांच्या भारत जोडोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदर्श नागरिक आणि संवेदनशील माणूस बनण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा। तुम्ही दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडणार आहे। त्यामुळे तुम्हीच खरे भारत जोडणारे आणि देशातील सर्व जनतेवर प्रेम करणारे काँग्रेस कार्यकर्ते आहात। यानंतर पृथ्वीराज बाबा पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदात्यांना रक्तदान प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।